नमस्कार. आज दिनांक 26/10/2023 वार गुरुवार. केडी चौधरी डाळिंब यार्ड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. बाजाराची सद्यस्थिती त्याच्यामध्ये गोल्डन सीताफळ असेल किंवा पिंक तैवान किंवा व्हीएनआर पेरू असेल आणि डाळिंबाची परिस्थिती ही प्रामुख्यानं शेतकऱ्यांच्या पुढं मार्केटिंगचा नेहमीच प्रश्न तयार होतो. हे जर वेगवेगळ्या राज्यामध्ये माल चांगल्या पद्धतीने गेले तर त्याचे शेतकरी बांधवांचे चांगलेच पैसे बनतात. ही शेतकरी बांधवांना बऱ्यापैकी कल्पना असल्यामुळं शेतकरी नेहमीच युट्यूब चॅनलवर या तिन्ही बाजारपेठेचा अंदाज काय आहे हे नेहमी तपासत असतात. आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की गोल्डन सीताफळाचा सीझन हा स्टार्ट होतोय आणि बऱ्यापैकी गोल्डन सीताफळाला सुद्धा चांगली मागणी वाढायला लागलेली आहे आणि त्यामुळे आवक पण चांगली ही पुण्याकडं येत असताना मला पाहायला भेटते. गोल्डन सीताफळ 60-70 रुपयापासून साधारणतः 100-120 रुपये किलोपर्यंत चांगल्या मालाची विक्री होते आणि गोल्डन सीताफळाला परराज्यात सुद्धा चांगली मागणी होते. त्याचबरोबर जो पेरू आहे, खरं तर पिंक तैवान असेल किंवा व्हीएनआर असेल, या व्हरायटीला आपण बाहेर परराज्यात ज्यावेळेस पाठवायला चालू केलं, खरं तर हे अगोदर परराज्यात माल जातच होता, पण शेतकरी बांधवांच्या बांधावरतून व्यापारी खरेदी करायचा आणि खऱ्या अर्थानं त्याला रेट हा मिळत नव्हता. आणि म्हणून आपण गेल्या 1-1.5 महिन्यापासून पेरूच्या बाबत थोडंसं वादळ हे निर्माण करावं ह्या भावनेतनं त्याला परराज्यामध्ये थोडा थोडा सगळ्या व्यापाऱ्यांना जो डाळिंब खरेदी करतो त्यांना बाहेर परराज्यात पाठवण्यास प्राधान्य द्यायला लागल्यानंतर 70, 75, 100 रुपयापर्यंतचे पेरूचे रेट आपल्याला पाहायला भेटले आणि मध्ये थोडेसे रेट खाली आले, पण परत पुन्हा रेट हे वाढायला लागले आणि 70, 75, 80 रुपयाचे पिंक तैवान असेल, व्हीएनआर असेल आणि गुजरात रेट असेल तर त्याचा डिमांड तर हा जास्त आहे. 100 रुपये किलोपर्यंत किंवा 100च्या वर 125 रुपये किलोपर्यंत गुजरात रेट सुद्धा विक्री होते. आणि ह्या सर्वच घडामोडीचा जर आपण विचार केला तर डाळिंब हे बऱ्यापैकी कमी ज्या ज्या भागात झालं, जिथं रोग डाळिंबाला जास्त झाला त्या भागातल्या शेतकऱ्यांनी पेरू आणि गोल्डन सीताफळाची शेती ही प्राधान्याने केलेली पाहायला आपल्याला भेटते. आणि म्हणून या मालाला परराज्यात न्याय मिळावा हे धोरण केडी चौधरी उद्योग समूहानं हे ज्यावेळेस मनामध्ये घेतलं आणि म्हणून आता या डाळिंबाबरोबरच गोल्डन सीताफळ असेल किंवा पिंक तैवान, व्हीएनआर पेरू असतील, याला प्राधान्यानं आपण मार्केटिंगची व्यवस्था निर्माण करायला लागलो आणि शेतकऱ्यांना एक चांगला आशेचा किरण या माध्यमातून पाहायला मिळायला लागला. हे ज्यावेळेस मी शेतकऱ्यांच्या पर्यंत हे वादळ पोहोचवलं, खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना एक आशा निर्माण तर नक्कीच झालीच, परंतु डाळिंबाच्या बाबतीमध्ये आपण नेहमीच सातत्यानं सतर्क राहिलो. या वर्षात किंवा मागच्या वर्षात आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं युट्यूब चॅनलवर ज्या वेळेस आपल्याला घडामोडी ह्या समजतात आणि त्यानंतर आपण जाग्यावर द्यावा का मार्केटला द्यावा हा दृष्टिकोन ठेवता, त्याच्यामध्ये शेतकरी बांधवांना नाशिक असेल, इंदापूर असेल आणि पुणे असेल या तिन्ही मार्केटमध्ये महाराष्ट्रातल्या एक चांगला न्याय मिळालेला मला पाहायला भेटतोय. मधल्या काळात थोडीशी मंदी झाली, पण ती का झाली तर सफरचंदाचे रेट हे खाली आले आणि त्याच्यामुळं थोडासा परिणाम हा नक्कीच झाला. परंतु आता सफरचंद बऱ्यापैकी कोल्ड स्टोरेजलाही जातं आणि मार्केटिंगही होतं आणि आता जे सफरचंद बाजारामध्ये डिलिशन येते त्याचे रेट आता वाढायला लागले आणि त्याचबरोबर डाळिंबाची आवक सुद्धा ही घटायला लागलेली आहे. आणि मी परवाच्या 2-3 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की हलक्या मालाचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. चांगले माल आहेत पण त्याचीही साईज लहान आहे आणि व्हरायटी जर पाहिली तर बऱ्यापैकी चांगल्या मालाची ही कमी पाहायला भेटत असताना ज्यांचा चांगला माल आहे त्यांचा चांगला रेट हा मार्केटमध्ये पाहायला भेटतोय. आज 130 रुपये गुंठी गेली, परंतु त्याच्यामध्ये 50 ग्रॅम, 60 ग्रॅम, 70 ग्रॅम आणि वर 100-125 ग्रॅमची गुंठी ही 130 रुपये गेली. जे जागेवरती देत असतील त्यांनी ही खूप काळजीपूर्वक आपण पाहणी केली पाहिजे की मार्केटमध्ये कोणत्या मालाला काय रेट जातोय. आणि म्हणून आमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असताना आणि प्रत्यक्ष पाहत असताना याच्यामध्ये जर आपल्याला काही मनामध्ये शंका असतील
तर एकदा प्रत्यक्षही पाहायला मार्केटिंगमध्ये आपण आलं पाहिजे. आणि व्हिडिओमध्ये तर आम्ही चांगलाही माल देतोय, मीडियमही माल आणि हलकाही मालाच्या व्हिडिओमध्ये आपल्याला रेट हे देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. परंतु ज्यांचा आज 130 गेला, त्यानंतर 195, त्यानंतर 250 आणि 320 रुपये किलो पर्यंत रेट गेला, असे शेतकरी बऱ्यापैकी आता हे माल संपत आलेले आहेत. परंतु जाग्यावरती आपण नवीनच बाग कोण देत असेल तर त्यांनी खूप काळजी घेतली पाहिजे. त्या दिवशी मी जसं सांगितलं की कर्नाटक मधलेही माल आता हळूहळू संपत जातील आणि त्यानंतर गुजरात आणि राजस्थान हे एक 2-4 तारखेच्या नंतर म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये हे माल नक्कीच चालू होतील. परंतु महिना सव्वा महिना हा हलका माल हा मार्केटमध्ये येईल आणि चांगल्या मालाचा हा पुरवठा हा कोणत्याच राज्यामध्ये हा जादा प्रमाणात आपल्याला पाहायला भेटणार नाही. आणि म्हणून आपण चांगल्या मालवाल्यांनी काळजी घेतली पाहिजे. कारण मी 2 राज्याचा हा पुढचा मागोवा आपल्याला देत असताना राजस्थान हे बऱ्यापैकी नोव्हेंबरमध्ये स्टार्ट होईल या अपेक्षा आम्हाला होती. परंतु नोव्हेंबरमध्ये होईल, पण ते हलक्या मालाने होईल हे ज्यावेळेस जाणवलं त्यावेळेस एक मनामध्ये खात्री झाली की महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस दिवाळीच्या आजूबाजूला ज्या बागा आहेत त्यांचं भवितव्य चांगलं दिसतंय. कारण मला अगोदरच्या टप्प्यामध्ये दिवाळीच्या नंतर लगेच मंदी होईल हे जाणवत होतं. परंतु ज्यावेळेस मी 2 राज्याचा शेतकऱ्यांना विचारून अभ्यास केला, वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यानंतर एक खात्री झाली की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला यावर्षी लवकर मंदीला सामोरं जाता येणार नाही अशी परिस्थिती आता तर दिसते. तीजीच हे आपल्याला सतत ही त्या प्रमाणात जाणवेल. आणि नेहमीच महाराष्ट्रातल्या मालाला, डाळिंबाला वेगवेगळ्या राज्यामध्ये डिमांड नेहमीच पाहायला भेटते. कारण महाराष्ट्रातल्या मालाची क्वालिटी, टेस्ट ही नेहमीच व्यापाऱ्याच्या नजरेमध्ये चांगली आहे. त्यामुळं आपण घाबरून जाऊ नये आणि जाग्यावरती जर कोण मागत असेल तर आपण एकदा मार्केटिंग पण पहा. आणि आता छोट्या छोट्या जे काही सिजनल मंडई चालणारे आहेत, मार्केट चालणारे आहेत, त्या ठिकाणी व्यापारी वर्ग आता कमी पडायला लागलेला आहे. का तर ट्रान्सपोर्टिंगची व्यवस्था ही त्या ठिकाणून होत नसल्यामुळं बऱ्यापैकी आता ठराविक मार्केटलाच ही आवक दिसेल. आणि त्यातच नाशिक असेल, पुणे असेल, इंदापूरला आपल्याला आवक चांगली येत असताना पुण्याकडे साधारणतः जास्त लोकांचा ओढा ही मला सातत्यानं महाराष्ट्रात दिसला. त्याचं कारण फळांच्या, पालेभाज्यांच्या आणि कांदा बटाट्याच्या गाड्यामधून जो माल थोडा थोडा असला तरी पुण्यापर्यंत येतो आणि त्याला वितरण करण्याची व्यवस्था ही सुद्धा रेल्वे असेल, लक्झरी असेल, वेगवेगळ्या पालेभाज्यांच्या, फळांच्या आणि कांदा बटाट्याच्या गाड्यातनं देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत ज्यावेळेस माल जातोय आणि त्यांना खऱ्या अर्थानं पुण्यामधून हा रेट जास्त मिळण्याचं कारण की इथलं मार्केटिंगची व्यवस्था, परराज्यात जात असणारा माल, त्यामुळं शेतकऱ्यांची नक्कीच पुण्यामधून पैसे बनत असताना हे आपल्याला पाहायला भेटतंय. अजूनही इंदापूरला आजूबाजूच्या पट्ट्यामध्ये थोडा थोडा ज्या माल शेतकऱ्यांचा आहे आणि त्यांना लांब आणायला परवडत नाही किंवा थोडाच माल आहे, जवळच्या दृष्टिकोनातून घेऊन जात आहेत, त्यांना इंदापूर सुद्धा मार्केट हे नक्कीच सोयीस्कर झालेलं आहे. आणि त्यामुळे नेहमीच तिथं वाढती आवक ही मला पाहायला भेटते. आणि त्यामुळे ग्राहकांचा कोटा पूर्ण होत असल्यामुळं बऱ्यापैकी इंदापूरला चांगल्या पद्धतीने पसंती ही शेतकऱ्यांनी दिलेली दिसते. आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये डिमांड हे इंदापूरकडनं सतत ह्या सीझनमध्ये सातत्यानं ठेवलं. आणि इथून पुढच्याही काळामध्ये इंदापूरला पेरू असेल किंवा डाळिंब असेल याचं डिमांड हे नेहमीच सातत्यानं राहील. नाशिकला सुद्धा केडी चौधरी फुटेक्सला हे त्या उत्तर महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी चांगलं प्राधान्यानं त्या मार्केटला प्राधान्य दिलं. आणि म्हणून ह्या तिन्ही मार्केटचं ज्यावेळेस आपण लेखाजोखा आपल्या समोर मांडत असताना शेतकऱ्यांची एक चांगली विश्वासार्हता केडी चौधरी उद्योग समूहानं जोपासल्यामुळं मी शेतकरी बांधवांना सांगेल की इथून पुढचा काळ हा नक्कीच डाळिंबासाठी, पेरूसाठी आणि त्याचबरोबर गोल्डन सीताफळासाठी चांगला असल्या कारणानं आमची युट्यूब चॅनलवर दररोजची अपडेट हे तपासा, व्हिडिओ तपासा आणि होणारं नुकसान, इतर मार्केटला जात असाल तर तिथं काय चाललंय आणि इथं पुण्याकडं किंवा नाशिककडं आणि इंदापूरकडं काय चाललंय हे तपासून आपण चांगला ह्या युट्यूब चॅनलचा फायदा करून घ्या. हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो. धन्यवाद.